ज्यास केली ते स्थान बोधगया म्हणून प्रसिद्ध झाले. ज्ञानी बुद्ध आता सारनाथ येथे गेले. तेथे त्यांनी आपल्या 5 शिष्यांना सर्वप्रथम धम्माचा उपदेश दिला. या उपदेशाला बौद्ध धर्मात धम्मचक्र प्रवर्तन असे संबोधले जाते. आपल्या उपदेशांमध्ये भगवान बुद्धांनी सांगितले की माझा धम्म हा पारंपरिक कर्मकांड, यज्ञयाग, आत्मा आणि ईश्वर या संकल्पनांपासून पूर्णतः भिन्न आहे. केवळ मानवता हाच माझ्या धम्माचा केंद्र आहे. जे लोक दुःखी आहेत, दैन्य अवस्थेत आहेत आणि नैराश्याने घेरलेले आहेत, त्यांना दुःख दूर करण्याचा मार्ग दाखवणे हाच माझ्या धम्माचा मुख्य उद्देश आहे. भगवान बुद्धांनी आपल्या उपदेशांसाठी सर्वसामान्य माणसांना कळेल अशी पाली भाषा आपले माध्यम म्हणून निवडली, ज्यामुळे हळूहळू हजारो लोक बौद्ध धर्माला जोडले जाऊ लागले. भगवान गौतम बुद्धांनी आपल्या उपदेशांच्या माध्यमातून 4 आर्य सत्य, अष्टांग मार्ग आणि पंचशिलाची शिकवण दिली. त्यांच्या या शिकवणीचा प्रभाव इतक्या मोठ्या स्तरावर पोहोचला की लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्माची दीक्षा घेऊ लागले. अगदी राजे महाराजे देखील गौतम बुद्धांचे शिष्य होऊ लागले. आता शिष्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर जाऊन पोहोचली होती की बुद्धांनी त्यांच्या सुसूत्रतेसाठी बौद्ध संघाची स्थापना केली. आनंद हा गौतम बुद्धांचा प्रिय शिष्य होता. भगवान बुद्ध आपले सर्व उपदेश आनंदला संबोधूनच करत असत. आनंदच्या आग्रहास्तवच गौतम बुद्धांनी बौद्ध संघामध्ये स्त्रियांच्या प्रवेशाला अनुमती दिली, ज्यामध्ये त्यांची सावत्र माता महाप्रजापती गौतमी यांनी सर्वप्रथम प्रवेश केला. अल्पावधीतच गौतम बुद्धांच्या धम्माचा प्रभाव इतका व्यापक स्तरावर पोहोचला की बौद्ध धर्म भारतातील एक प्रमुख धर्म म्हणून नावारूपास आला. बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य अविरतपणे चालू राहिले, ज्यामध्ये अशोकासारख्या चक्रवर्ती सम्राटाने महत्वाचे असे योगदान दिले. पुढे मौर्योत्तर काळ येता येता बौद्ध धर्म भारताबाहेर चीन, जपान, कोरिया, मंगोलिया, बर्मा, थायलंड, श्रीलंका आदी देशांमध्ये प्रसारित होऊन सर्वात प्रमुख धर्म म्हणून उदयास आला होता.